सोयाबीन कापूस प्रश्नावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रविकांत तुपकरांची मुंबई येथे बैठक संपन्न। स्वाभिमानी नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापसाला भाव मिळावा यासह इतर मागण्यांसाठी मंत्रालय ताब्यात घेणार असल्याचे आंदोलन घोषित केले होते। त्या अगोदरच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कोर्टात हजर केले असता कुठलीही अट व शर्त न लावता त्यांना सोडून देण्यात आले। त्यानंतर स्वाभिमानी नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले। असे आंदोलन सुरू असतानाच त्यांनी मुंबईकडे मंत्रालय ताब्यात घेण्याच्या आंदोलनासाठी पुढे गेले असता त्यांना सरकारने चर्चेला बोलवले व त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण सोयाबीन कापूस प्रश्नावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत चर्चा घडवून आणणार असल्याचे सांगितले होते। त्याप्रमाणे मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली। मागच्या आंदोलनाच्या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हाला केंद्र सरकारबरोबर बैठक लावून चर्चा घडवून आणण्याचा शब्द दिला होता। त्यानुसार आज या देशाचे वाणिज्य मंत्री माननीय पियुषजी गोयल यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहावर आमची सविस्तर चर्चा झाली। या बैठकीमध्ये मुद्देही आमची चर्चा झाली। यामध्ये प्रामुख्यानं सोयाबीनचे रेट वाढण्याच्या अनुषंगानं काय काय धोरण आपल्याला आखता येईल या आम्ही त्यांना आमच्या पद्धतीनं समजावून सांगितलं। उत्पादन खर्च यावर्षी प्रचंड वाढलेला आहे आणि भाव मात्र खूप कमी आहे। एका क्विंटलचा उत्पादन खर्च यावर्षीचा सोयाबीनचा हा 7-7.5 हजार रुपये आहे आणि मार्केटमध्ये भाव हा 4,500 ते 4800 रुपये आहे। हे सगळं आम्ही त्यांना अर्थशास्त्रीय पद्धतीनं सांगितलं आणि त्या विषयावर त्यांनी उपायसुद्धा आमच्याकडून जाणून घेतले। जसं 2 वर्षापूर्वी 23 लाख मेट्रिक टन DOC निर्यात केली होती, तशी यावर्षीसुद्धा 15 लाख मेट्रिक टन DOC निर्यात करा अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केली आणि त्या मागणीच्या बाबतीत आम्ही सकारात्मक आहोत असं त्यांनी सांगितलं। रात्रीला मी आता जिल्ह्यात गेल्याबरोबर संबंधित यंत्रणांशी बोलतो आणि DOC निर्यातीच्या संदर्भामध्ये कसा निर्णय घेता येईल या बाबतीत त्यांनी सकारात्मक दर्शवलेली आहे। दुसरं, तेलावरचं झिरो केलेलं आयात शुल्क आम्ही म्हटलं 30% करा पूर्वीसारखं, तर ते सुद्धा वाढवण्याच्या अनुषंगानं त्यांनी सकारात्मकता दर्शवली। तातडीनं दिल्लीला गेल्याबरोबर तेलावरचं आयात शुल्क वाढवणे आणि DOC निर्यात करणे या 2 विषयासंदर्भामध्ये त्यांनी प्रचंड सकारात्मकता दाखवली आणि तातडीने या संदर्भातला निर्णय आम्ही दिल्ली दरबारी जाऊन घेतो हा शब्द त्यांनी दिला, जेणेकरून सोयाबीनचे रेट वाढायला त्या ठिकाणी मदत होईल। कापसाच्या संदर्भामध्ये चर्चा झाली तर त्यांनी इंटरनॅशनल मार्केटची परिस्थिती कापसाची वाईट आहे आणि आता ज्या टेक्स्टाईल आहेत किंवा जिनिंग आहेत याच्याकडे लोक कापूस विकायला तयार नाहीत, कारण रेट कापसाचा कमी आहे। तर त्या अनुषंगानं आम्ही त्यांना इन्सिस्ट केलं काही करा, पण किमान 2-1 हजार रुपये 2,000 रुपये तरी मार्केटमध्ये खाजगी बाजारात दर वाढला पाहिजे आणि त्यासाठी कापूसाच्या गाठी आयात करू नका, निर्यात करा। त्यांनी सांगितलं कापूस आम्ही निर्यात करायला तयार आहोत, पण कापूस इंटरनॅशनल मार्केटमध्ये जात नाही आहे। आम्ही सांगितलं काय करायचं करा, तुम्ही बोनस द्या नाही ते काही करा, पण आम्हाला कापसाचा रेट किमान 10,000पर्यंत तरी कमीत कमी असला पाहिजे अशी आम्ही मागणी केली। त्या संदर्भात त्यांनी ॲग्रिकल्चर मिनिस्टर आणि सगळे सेक्रेटरी दिल्लीमध्ये 2-4 दिवसात बोलावून आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ असंही त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं। बाकी कांद्याच्या निर्यातीबद्दल सुद्धा आम्ही त्या ठिकाणी काढला, निर्यात बंदी लागली। त्यांनी सांगितलं आम्ही सरकारी दरानं कांदा त्या ठिकाणी खरेदी करू। मी त्यांना सांगितलं 4,000 रुपयाचा कांदा 1,500 रुपयावर आला आणि तुम्ही 2,000ने कांदा खरेदी करणार हे आम्हाला मान्य नाही। कोणत्याही परिस्थितीमध्ये कांद्यावरची निर्यात बंदी उठली पाहिजे, नाहीतर महाराष्ट्रामध्ये कांदा उत्पादकांचा स्फोट होईल हे त्यांच्या आम्ही लक्षात आणून दिलं। त्यांनी त्या संदर्भामध्ये अजून काही निर्णय आम्हाला सांगितला नाही, पण आमच्या सगळ्या कांदा उत्पादकांच्या संतप्त भावना मी त्या ठिकाणी मांडल्या। ऊस उत्पादकांच्या बाबतीत इथेनॉल बंदीचा निर्णय जो सरकारने घेतला हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे। आम्ही त्यांना सांगितलं जर हा निर्णय तुम्हाला कायम ठेवायचा असेल तर साखरेचा दर हा खाजगी बाजारामध्ये वाढला पाहिजे या अनुषंगानं प्रयत्न करा। तर त्या बाबतीत त्यांनी सकारात्मकता दर्शवली, जेणेकरून ऊस उत्पादकांचे रेट ऊसाचे कमी होणार नाही अशा पद्धतीनं आम्ही सकारात्मक निर्णय घेतो असंही त्यांनी सांगितलं। दुसरं, गारपिटीमुळे नुकसान झाल्यावर यांनी पंचनामे केले, परंतु ढगाळ हवामानामुळे आमचं तूर हरभऱ्याचं नुकसान झालं आणि रब्बी पिकांचं वातावरणामुळे नुकसान झालं, त्याचेही पंचनामे करण्याचे आदेश त्या ठिकाणी आम्ही देतो असं त्यांनी सांगितलं। माकडा आणि वानेरा शेतामध्ये जे नुकसान करतात ते पकडण्यासाठी तातडीनं पथक आम्ही नियुक्त करतो विदर्भामध्ये अशी सुद्धा त्यांनी सूचना त्या ठिकाणी तातडीनं दिलेल्या आहेत। बऱ्याचशा मागण्यांच्या बाबतीत सखोल चर्चा झालेली आहे। सरकारला आम्ही 15 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती, अजून पुन्हा सरकारला अजून 15 आमचे 7 दिवस अजून बाकी आहेत।
आम्ही 8 दिवसाची मुदत सरकारला देतो. 8 दिवसामध्ये सोयाबीन कापसाच्या बाबतीमध्ये जर का सकारात्मक निर्णय झाला नाही तर या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. हे सरकारने ध्यानात ठेवावं. आमचं आंदोलन थांबणार नाही. सरकारबरोबर चर्चा करणं, सरकारबरोबर वाटाघाटी करणं, आम्ही चर्चेतून मार्ग काढण्याच्या तयारीत आहोत. पण आजच्या बैठकीतून एक झालं की आमच्या संतप्त भावना वाणिज्य मंत्र्यांसमोर पोहोचल्या. ज्या अनेक गोष्टींपासून त्या अनभिज्ञ होते, त्यांना बरीच ग्राउंडची रिॲलिटी माहीत नव्हती, त्या सगळ्या भावना अतिशय ग्रामीण शैलीमध्ये आम्ही त्यांच्यासमोर त्या ठिकाणी मांडल्या. आता बघू 8 दिवसामध्ये ते काय निर्णय घेतात. जर का 8 दिवसामध्ये सोयाबीन कापसाच्या दरवाढीचा निर्णय झाला नाही तर महाराष्ट्रातला सोयाबीन कापूस शेतकरी तुम्हाला पुन्हा रस्त्यावर